आणि यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। दरेकरजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सुषमा अंधारेंची नुकतीच प्रतिक्रिया आलेली आहे, ठाकरे गटाची ही प्रतिक्रिया आहे की जर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत देशद्रोहाचे म्हणून ते जर सत्तेमध्ये नको असतील तर मग इतर आरोप असलेले नेते सत्तेमध्ये कसे चालतात? हे बघा, अजितदादांवर आरोप होते ते नंतर त्यांचं निर्दोषत्व त्या ठिकाणी सिद्ध झाले, त्यांना क्लीन चिट मिळाली। नवाब मलिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी आज पत्रामध्ये देवेंद्रजींच्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आरोप असणं, आरोपींनी त्या ठिकाणी जेलमध्ये जाणं आणि ते सध्या वैद्यकीय उपचारावर त्या ठिकाणी बाहेर आहेत। आणि त्यांनी हेही नंतर सांगितलं की बाबा उद्या त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं तर तुमच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी स्वागत करायला तयार आहोत। त्याच्यामुळे आपण जर बघाल की भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी अनेक तडजोडी केलेल्या असतील, कराव्याही लागतात, परंतु ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो त्यावेळेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेचीही पर्वा करत नाही, आपल्या सैद्धांतिक विचारांना महत्व देतं। आपल्यालाही कल्पना असेल की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा देण्याचं भाषण आपण त्या ठिकाणी नेटवर जाऊन ऐकू शकतो, तेव्हा त्यांनी अत्यंत ठणकावून सांगितलं होतं की सरकारी आती आहे, सरकारी जाती आहे, त्याचबरोबर पक्ष बनताय, बिघडताय, देश रहना चाहिए। त्याच्यामुळे देश सर्वतोपरी मानणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि त्या संस्कारातनं आलेलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आहे। आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला दुपारी कदाचित त्यांना कल्पना नसेल, सांगितलं नसेल, मला माहित नाही, परंतु ते सत्ताधारी गटात अजितदादांसोबत बसल्यानंतर त्यांना त्या अशा प्रकारची भूमिका सकाळी मांडावी लागली। उद्धवजी ठाकरेंचं त्या ठिकाणची असणारी भूमिका अधोरेखित पुन्हा त्यांच्या नेत्यांना करावा लागली आणि जो कोलेकुही सकाळपासून चालू होती, भारतीय जनता पार्टीची भूमिका काय, देवेंद्रजी काय म्हणतायत, काय म्हणाले, मला वाटतं ही सगळ्यांची तोंड या निमित्तानं त्या ठिकाणी बंद होणार आहेत। आणि आमच्या त्या ठिकाणचे अंधारेताई जे वेगवेगळ्या प्रकारचं बोलतायत, अंधारेताई आपली वक्तव्य पूर्वीची आताची या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी कशी वक्तव्य करतात, संजय राठोडांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आता सगळ्याच गोष्टी मंत्रिमंडळ करताना काय झालं हे सांगणं उचित ठरणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रश्न आला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आचार विचारांशी तडजोड नाही भूमिका मांडलेली आहे। काही ठिकाणी अपरिहार्यता म्हणून प्रवीण दरेकरजी, भाजपची प्रतिक्रिया तुम्ही मांडता, अगदी काही वेळापूर्वी भाजपच्या इतरही नेत्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे भाजपची बाजू समोर आले। मी तुम्हाला थोडंसं थांबवते आणि मला विनंती आहे तुम्हाला की सोबत राहा, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया या संदर्भातली आतापर्यंत समोर आलेली नाही। अमोल मिटकरी आहेत, अजित पवार गटाचे आमदार, त्यांच्याकडनं पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसची जाणून घेऊया या पत्रानंतर। अमोल मिटकरीजी, मी आत्ताच तुमच्या माध्यमातून आणि दरेकर साहेब बोलत असताना हे बाब कळली। देवेंद्रजींनी जे पत्र अजितदादांना लिहिलं ते अद्याप मी वाचलेलं नाही आणि मग मी वरच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जो आक्षेप सत्ताधाऱ्यांवर घेतला त्याला सविस्तर उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय पण त्या ठिकाणी होते, मी पण होतो। आणि जर या पत्रामध्ये त्यांनी नवाब मलिक साहेबांच्या बाबतीत तुम्ही योग्य तो विचार करावा असं मला जे कळतंय मीडियाच्या माध्यमातून असं लिहिलं असेल तर यावर मला असं वाटतं अजितदादाच योग्य तो निर्णय घेतील। अजितदादांना सकाळी मलिक साहेब भेटले होते का, तर हो भेटले, पण काही चर्चा त्याबद्दल झाली का तर ती चर्चा मला माहित नव्हती। पण याच्यामध्ये जो सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांना आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना अधिकार आहे, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। बरं, निर्णय अजितदादा घेतील आणि तटकरे साहेब घेतील जसं तुम्ही सांगताय खरं, पण आज सगळे नेते सभागृहामध्ये एकत्र असताना सभागृहाच्या बाहेर अशा प्रकारे पत्र लिहिणं, ते पत्र सार्वजनिक करणं म्हणजे अजितदादांना एक प्रकारे सूचना दिली आहे का भाजपनं जाहीरपणे? कविताजी, मी तेच म्हणतोय, मी अजूनही पत्र वाचलेलं नाही, मी फक्त मीडियातली जी चर्चा तुमच्या माध्यमातून आता दरेकर साहेबांची प्रतिक्रिया ऐकत होतो त्यातून कयास लावून मी हे बोलतोय की जर तशा पद्धतीचं पत्र लिहिलं असेल ते नेमकं त्यात काय लिहिलं ते एकदा मी वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित होईल। पण जर असं काही असेल त्या पत्रामध्ये तर त्यावर अधिक निर्णय अजितदादाच घेतील। बर, मिटकरीजी, मी तुमच्यासाठी पत्र पुन्हा एकदा वाचून दाखवते।
अजितदादा पवारांना सस्नेह नमस्कार. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता किंवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभी स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे. सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत आणि न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावे. पण अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्य आहे. पण त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आपल्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे असं या पत्राचा मजकूर आहे. भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते या नात्याने देवेंद्रजींनी लिहिलेलं जे पत्र आहे त्या त्यांच्या वैयक्तिक भावना आहेत. आता यामध्ये त्यांनी अजितदादांना एक विनंती पण केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये किंवा महायुतीमध्ये त्यांना स्थान नसावं आणि आमच्या भावना तुम्ही समजून घ्याल आणि महायुतीला बाधा पोहोचणार नाही अशा आशयाचं ते पत्र आहे तुमच्या सांगण्यावरून. बरोबर. आता याच्यावर त्यांना महायुतीमध्ये घ्यायचं का, त्यांना कुठल्या पदावर घ्यायचं का हा निर्णय मी कसा घेणार, हा निर्णय दादाच घेतील. त्याच्यामुळे पत्र जे लिहिलंय ते पत्र भावनिक पत्र आहे. ते देवेंद्रजींनी अजितदादांना लिहिलं. आता त्या पत्रावर दादा काय उत्तर देतात हे दादाच माझ्यापेक्षा योग्य सांगतील. प्रवीण दरेकरजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी सावध भूमिका घेताना तर आत्ता दिसतीये. पण प्रश्न हा सुद्धा आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत ज्याच्यामध्ये शिंदेची शिवसेना सुद्धा आहे. श्री एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. हे पत्र लिहिताना भाजपनं त्यांचाही विचार घेतला होता की ही फक्त भाजपची भूमिका आहे? मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पत्र दिले, जे भूमिका मांडली ती आमचे मित्र अमोल मिटकरी बोलतात त्याप्रमाणे वैयक्तिक भूमिका नाही. देवेंद्रजी या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे आमच्या राज्यातील सर्वोच्च नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका, त्यांची भूमिका ही सरकारी भूमिका त्या ठिकाणी आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मांडतो. नव्हे ते तसंच आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची भूमिका मांडत असताना आता त्यांनी शिंदे साहेबांशी बोललेत नाही बोललेत याची मला कल्पना नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचा जी काही विचारधारा आहे किंवा जो काही सैद्धांतिक त्यांना विचारांचा वारसा आहे त्या संस्कृतीतले देवेंद्रजी आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला मलिकांवरून सकाळपासून गदारोळ निर्माण झाला त्यावेळेला देश सर्वतोपरी ही त्यांची असणारी आंतरिक भावना त्या ठिकाणी निश्चितच उफाळून येणार आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. आता शिंदे साहेबांशी काय बोलणं झालं नाही मला माहित नाही. परंतु मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा इतिहास जर आपण त्या ठिकाणी तपासून पाहिला तर त्या ठिकाणी सत्तेपेक्षा त्यांनी वैचारिक भूमिकेला महत्त्व दिलेलं आहे. जसं की अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा देताना त्या ठिकाणी देश सर्वतोपरी आहे. सरकारे येतात जातात, पक्ष बनतात बिघडतात, परंतु देश महत्वाचा आहे. आणि तोच विचार तोच वारसा त्या देवेंद्रजींच्या पत्रातून त्या ठिकाणी ध्वनित होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि मला वाटतं या निमित्तानं आम्हाला एक अभिमान वाटतो देवेंद्रजींचा की राज्यातल्या जनतेला जे आवडत नाही, राज्याच्या जनतेच्या मनामध्ये जे काही प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह त्यांनी त्या ठिकाणी निकाली काढलंय. आणि पक्षाची आणि त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे सत्तेचं काय होतं याचा विचार न करता त्या ठिकाणी मांडले. ही खरोखर आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक दिशादर्शक किंवा अभिमानाची अशी गोष्ट आहे. राहुल कुलकर्णी माझे सहकारी आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचे पण त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. विद्याताई, स्वागत आहे. सगळं पत्रही तुम्ही ऐकलेलं आहे, सगळ्यांच्या भूमिकाही ऐकताय, तुमची प्रतिक्रिया? कशावरती मला कळलं नाही, मला उशिरा कनेक्ट केलं. प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलंय अजित पवार यांना. ते पत्र त्यांच्या ट्विटर हँडलवरून सध्या सार्वजनिक झाले. पत्रामध्ये ते असं म्हणतायत की सत्ता येते सत्ता जाते पण देशहिताचा विचार करता नवाब मलिक यांच्यावर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य होणार नाही. अत्यंत हास्यास्पद असं विधान आहे हे. पत्र आहे,
सभागृहामध्ये जेव्हा विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला की ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले, ज्यांच्यावरती तुम्ही अनेक आरोप केले, त्यांना आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, याचा फडणवीसांना कधीही देशप्रेम किंवा भाजपला देशप्रेम नव्हतं. अगदी स्वातंत्र्य आंदोलनाच्या लढ्यामध्ये आपण बघितलं तर मुस्लिम बांधव आमच्या सोबत होते, परंतु भाजप त्यावेळेस नव्हता. पण ते RSSचे लोक सगळे इंग्रजांच्या बरोबर होते आणि त्यांना आजही देशप्रेम कधीच नाहीये. त्यांना फक्त निवडणुकांचा एम असतो. निवडणुकांमध्ये आपलं जर हिंदुत्व आणि आपलं जर ढोंग उघडकीला आलं तर आपल्याला मतं मिळणार नाही, म्हणून त्यांनी ही सभागृहातल्या विरोधकांनी त्यांना असे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हा खुलासा करायचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. परंतु ईडीची एन्क्वायरी असो किंवा CBIच्या धाडी असो किंवा इन्कम टॅक्सच्या धाडी असो आणि नवाब मलिकांनी ज्या 30-35 प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपची पोल खोल केली होती आणि ज्यांनी वानखेडेंवरती आरोप केलेले सगळे त्यांचं भांड फोडलं होतं, त्यामुळे त्यांना अतिशय राग हा नवाब मलिकांवरती आहे. परंतु नवाब मलिकांची सध्या तब्येत बिघडलेली आहे, जेलमध्ये राहणं त्यांना अशक्य आहे, त्यांच्या कुटुंबियांवर अनेक आरोप झालेले आहेत आणि म्हणून नवाबभाई त्या गटामध्ये जाऊन बसले असतील. परंतु आपण कुठेतरी आपलं ढोंगी हिंदुत्व आणि आपलं देशप्रेम हे व्यक्त केलं पाहिजे, म्हणून त्यांनी तो पत्र करून खुलासा केलेला दिसतोय. बरं, विद्याताई, अमोल मिटकरीजी आणि प्रवीण दरेकरजी, राहुल कुलकर्णी माझे सहकारी आता आपल्यासोबत आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. राहुल, मला 3 प्रश्न तिघांनाही विचारायचे आहेत. एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे त्याबद्दल जे आता असे प्रश्न म्हटले जातात की ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती त्यांची खरंच वैयक्तिक भूमिका आहे का? एक. दुसरं, ते जर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या आपल्या मित्रपक्षाविषयी बोलतायत तर मग ते मित्रपक्षाच्या प्रमुखांना जाऊन सांगून का नाही हे करू शकले? ही जी गोष्ट आहे ही उघडपणे करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची जी अडचण आहे की एक सैद्धांतिक भूमिका त्यांना घेणं गरजेचं होतं आणि ती जाहीरपणे घेणं गरजेचं होतं की जी गोष्ट ते सभागृहामध्ये बोललेले आहेत तीच गोष्ट आहे की जी गोष्ट नवाब मलिक यांना जेलपर्यंत घेऊन गेली. त्यामुळे फक्त अजित पवार यांना सांगणं हा मुद्दा नव्हता, तर ती जाहीर भूमिका घेणं आणि ती सैद्धांतिक आहे असं सांगत ते जाहीर करणं. माझा प्रश्न असा आहे की जी गोष्ट अजित पवार यांना सांगता आली असती, खाजगीत सांगता आली असती, कारण अजूनही अजित पवार गटाने उघडपणे हे म्हटलेलं नाहीये की नवाब मलिक हे आमच्या बरोबर आहेत. अजूनही स्पेक्युलेटिव्ह होतं हे सगळं की त्यांचं एक शपथपत्र आहे, भलेही ते आज सभागृहामध्ये ट्रेझरी बेंचवरती बसलेले दिसले. तर प्रश्न माझा दरेकर आणि अमोल मिटकरी दोघांनाही आहे की जी गोष्ट खाजगीत करता येणं शक्य होतं ती जाहीरपणे का केली? हा एक प्रकारे अजित पवार यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का भारतीय जनता पार्टीला खरंच एक मोठी सैद्धांतिक भूमिका घ्यायची आहे? दरेकरजी, हा दबाव वगैरेचा अजिबात प्रश्न नाही. भारतीय जनता पार्टीची सैद्धांतिक भूमिकाच या ठिकाणी आहे असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे. आपला प्रश्न आहे आपण हे सार्वत्रिक पत्र का केलं, याचं उत्तर असं आहे की भारतीय जनता पार्टी हा जनभावना मांडणारा पक्ष आहे, देश सर्वतोपरी आहे हे मांडणारा पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि जर जनतेच्या मनामध्ये शंका कुशंका असतील भूमिकेवरना, देवेंद्रजींनी सकाळी उत्तर दिलं परंतु ते तोकडं राहिलं. त्यांना प्रतिप्रश्न केला की जेलमध्ये असताना राष्ट्रद्रोहाचे गुन्हा शिक्षा झालेली असताना त्या ठिकाणी कशासाठी मंत्रिमंडळात ठेवलं, त्यांचेच लोक आज प्रश्न विचारत होते. परंतु लोकांच्या मनामध्ये मग भारतीय जनता पार्टीची भूमिका काय, मग देवेंद्रजींची भूमिका काय, तर आपल्या प्रश्नाला माझं नम्रपणे उत्तर आहे. मी मगाशी अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर सांगितलं की देवेंद्रजींची वैयक्तिक भूमिका, वैयक्तिक भावना नाही, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सरकारचा भाग आहेत, किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढाकारानं सरकार आणलंय. ते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे. जाहीरपणे का केली तर जनतेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपला सैद्धांतिक वारसाशी सत्तेसाठी तडजोड करत नाही हेही त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कारण सहकार्य असतात नसतात, सत्ता असते जाते, परंतु जनता आपल्याला सरकार देत असते, जनता सरकारमधनं खाली करत असते आणि त्यांच्यामुळे जनतेची दायित्व आहे. मी विचारतो एक उपप्रश्न, दरेकरजी एक उपप्रश्न विचारतो. अजित पवार यांची आजपर्यंतची राजकीय भूमिका म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये ते नेहमी कडक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही हे पत्र दिले आणि त्या उपर सुद्धा नवाब मलिक हे आमच्या बरोबरच राहतील अशी जर त्यांनी भूमिका घेतली तर हे तुटेपर्यंत आणलं जाईल का?
एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीने सत्तेसाठी त्या ठिकाणी तडजोडी केलेली नाही. ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कशाची पर्वा करत नाही. आता जर देवेंद्रजींनी भूमिका मांडली असेल तर समन्वयातनं त्या ठिकाणी मधला मार्ग काय निघू शकतो, त्यांच्या पक्षात असणार त्यांचा विषय आहे. परंतु मांडीला मांडी लावून बसणं आणि त्याला ऍक्सेप्टन्स देणं हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी विसंगत आहे. त्याच्याविषयी तडजोड होईल असं मला अजिबात वाटत नाही. अमोल मिटकरी, याच्यावर प्रतिक्रिया तुम्ही पण द्या आणि त्यासोबत हेही सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष अशी अजित पवारांची भूमिका. अजित पवार म्हणतात की या पक्षाचं मी नेतृत्व करतोय, त्याच पक्षाचे आमदार आहेत नवाब मलिक. मग जर नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नसेल तर मग नवाब मलिकांचं स्थान कसं असणार आहे? आता आपल्या चॅनलवर राजकीय विश्लेषक राहुलजींनी हॅलो येतोय आवाज? हो येतोय, बोला. त्यांची भूमिका मांडताना हे जे वेळ स्पष्ट केलं की एक जर हा मुद्दा बोलायचा होता तर ते वैयक्तिक येऊन भेटून बोलू शकले असते. या मताची मी पण सहमत आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आता राहिला प्रश्न पत्र सार्वत्रिक जे केलं आणि ती जर पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे जसे दरेकर साहेब म्हणाले ते जर आपण मान्य करूया तर त्या पत्रावर अगदी जी ओळख अजितदादांची आहे त्यावर ते स्पष्ट मीडिया समोर बोलतील ना. आता ज्यावेळेस हा लेटर बॉम्ब पडला किंवा अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे पत्र व्हायरल झालं त्यावेळेस सध्याच्या स्थिती, मी आता 5 मिनिटापूर्वीच दादांच्या बंगल्यावर होतो, तिथे धर्माराव बाबा आत्राम आणि त्यांची एक महत्वाची बैठक सुरू होती म्हणून कदाचित त्या दादांनी ते पत्र वाचलं नसावं असा माझा कयास आहे किंवा अंदाज आहे. पण आता याच्यावर सर्वस्वी निर्णय राष्ट्रीय आमचे अध्यक्ष अजितदादा हे घेतील. मगा सभागृहामध्ये मी मगा सांगितल्याप्रमाणे अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्याला उत्तर देवेंद्रजींनी दिलं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा हा जो प्रश्न आहे म्हणजे जर पक्षाच्या याच्यातून बघितलं तर याला दादाच चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. नवाब मलिक साहेबांना पक्षात घ्यायचं, कोणती जबाबदारी द्यायची काय असेल किंवा मध्यम मार्ग ते असेल त्यावर वरिष्ठ लोक नक्कीच विचार करतील आणि दादा स्पष्ट भूमिका मांडतील. दादा लपवून ठेवणार नाहीत. देवेंद्रजींनी जरी सांगितलं असेल तर त्यांचा आदर करून यातला काय मध्य मार्ग काढता येईल यावर नक्कीच पत्र वाचल्यानंतर दादा विचार विनिमय करतील. राहुल, अमोलजी, माझा एक प्रश्न आहे की हे एक सैद्धांतिक भूमिका आहे असं श्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते ट्विट केलं. असं जाहीरपणे ट्विट करण्यामागं तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय सूचित करायचं? ज्या पद्धतीने आज त्यांच्यावर ऍलिगेशन सभागृहामध्ये झाले किंवा बोलल्या गेलं की तुम्ही मागच्या काळात त्यांना देशद्रोही म्हटलं, देशद्रोहाची बसणारे म्हटले आणि आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही हे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारायचं होतं असं देवेंद्रजींनी उत्तर दिलं. आता एक गोष्ट दरेकर साहेबांची पण थोडी ग्राह्य धरली पाहिजे की लोकांच्या मनात संभ्रम राहू नये की यासाठीच कदाचित त्यांनी ते पत्र व्हायरल केलं असावं. लोकांच्या मनात संभ्रम राहू नये त्याबद्दल, कारण जनता त्यांना विचारणार, भारतीय जनता पार्टीला तो जबाब विचारणार. पण आमची भूमिका जी आहे ती आमच्या भूमिका आमच्या पक्षाचे नेतेच मांडू शकतील. त्या पलीकडे मी काही त्याच्यावर जास्त बोलावं असं मला वाटत नाही. प्रवीण दरेकरजी, अमोल मिटकरीजी आणि विद्याताई, तुम्ही तिघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्यात. आपल्या सगळ्यांचे या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. राहुल माझ्यासोबत असेलच, पण विरोधी पक्षनेत्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये काय आरोप केले होते आज सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये, आणि त्यावर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांनी याच मुद्द्यावर सभागृहात काय उत्तर दिलं होतं ते पाहूयात. खालच्या सभागृहात एक सदस्य आज सभागृहात बसले ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली. काय गुन्हे होते, काय होते हे सगळं माहिती आहे. सभागृहाचा दुसरीकडे उल्लेख करताच येत नाही. काय नाही करता येत. बोलायचंय मला या विषयावर? नाही बोलायचं उद्या परवा. बोलू नये असं थोडी आहे. नाही बोलू नये असं थोडी आहे. काय नाही, या विषयावर मी बोललेलो आहे. मला बंधन नाही लावू शकत तुम्ही नाही बंधन लावू शकत मला. तुम्ही काय लावायचं? मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झाला बंधन लावायचं? संक्षिप्तपणे घ्या विषय तुमचा. काय हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही.
उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ती आता इथे भूमिका मांडताय. ते भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. यानंतर भाजपच्या वतीनं आणखी एक ट्विट करण्यात आलेलं आहे. त्या ट्विटमध्ये मुंबई भाजपनं म्हटलेलं आहे, सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा. हाच फरक आहे देशभक्त देवेंद्र फडणवीस आणि सत्तेसाठी नवाब मलिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्ता पिपासू उद्धव ठाकरे यांच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबद्दल जे पत्र लिहिलं ते पत्र सध्या सार्वजनिक झालेलं आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं, भाजपच्या गोटातनं, शिंदेच्या गोटातनं आणि अर्थातच विरोधकांच्या गोटातनं अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अर्थातच या पत्राचे आणखी राजकीय परिणाम उमटणार हे निश्चित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.